22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप बांधवांस आपल्या ऑडिओ बुक्स बाय आरती या चॅनल करून भावपूर्ण श्रद्धांजली. त्या नागरिकांत आणि आपल्यात फरक एवढाच की आपण त्यांच्या जागी नव्हतो, पण आपल्यावर ही वेळ यायला वेळ लागणार नाही. राज्य, भाषा, पंथ, जातीयता विसरून फक्त हिंदू म्हणून प्रत्येक हिंदू जगला तर उद्याचा भारत काही वेगळा असेल, नाही का? साने गुरुजी सुद्धा आपल्याला कितीदा तरी त्यांच्या बोलण्यातून हेच तर सांगत आहेत. त्यांची ती तळमळ तेव्हा होती आणि आजही ती तशीच विचारांच्या रूपात जिवंत आहे. आपण प्रत्येकाने भारतीय म्हणून जगण्यास सुरुवात केली तर भारताचंही रूपडं पलटायला वेळ लागणार नाही. पत्रावळ या कथेतून आपणास खूप काही शिकावयास मिळते. कोणतीही गोष्ट शिकण्यास लाजू नये. कोणी लहान व कोणी मोठा नाही. ज्ञान घेण्यासाठी कसली लाज? प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे. चला तर मग पुढील कथेस सुरुवात करूया. रात्र 8वी. क्षमेविषयी प्रार्थना. बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखी वाहने तिला माहिती. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना सारखी 24 तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते, खेळते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता. सृष्टी सौंदर्य श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडून बाहेर पडत. राहुनी गुप्त मागे करीतोसी जादूगारी, रचितोसी रंगलीला प्रभू तू महान चितारी. ती पाहू पाहू तृप्ती न रे बघून, शतभावनांनी हृदय येई ओचंबळून. या वेळेसही त्याची अशीच समाधी लागली होती का? राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला, श्याम, सारी मंडळी आली, प्रार्थनेला चल. सर्वजण वाट पाहत आहेत. हो, मी आपला पाहतच राहिलो, असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली व गोष्टीस सुरुवात झाली. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. तो ओळखला पाहिजे. आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत, परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे. आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवित असत. मोरोपंत, वामन पंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवित असत. तशीच इतर स्तोत्रे, भुपाळ्या, श्लोक वगैरे शिकवीत. पहाट झाली की वडील येत, आम्हास उठवीत, आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भुपाळ्या, श्लोक वगैरे शिकवू लागत. आम्ही अंथरुणातच गोधाड्या पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच आमचे पांघरून व अंथरुण असावयाचे. गणपतीची, गंगेची वगैरे भुपाळ्या वडील शिकवीत.
आणि कुंडलांची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा. हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकार, वसुदेव सुतम देव, कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक, तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभ्रदा, कुमकुम मंडित जनेके, देवी म्हणे अनार्या, ए रथावरी झनी यदुराया, असा येता देखे मारावे मजला, अंग वक्र अधिरी धरी पावा वगैरे आर्य व श्लोक ते शिकवीत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ नसत घेत, तर अर्थही सांगावयाचे. सौमित्र म्हणजे कोण असे ते विचारित. आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारित. लक्ष्मणाची आई कोण? आम्ही सांगावे. सौमित्रा. मग सौमित्र म्हणजे कोण? आम्ही सांगावे अंदाजे. लक्ष्मण. भले शाब्बास. अशी मग ते शाब्बासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारित. जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवीत. वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो सांस्कृतिक शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता. वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोती हार, दिवा देखून नमस्कार. किंवा तिळाचे तेल कापसाची वात, दिवा तेवे मध्यान रात, दिवा तेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी वगैरे आई शिकवत असे. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकवलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाब्बासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कुठे लग्नमुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तिथेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत. अशा रीतीने घरोघरी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांची श्लोक कानावर पडत. जणू जणू ते ऋषीत पर्णच होत असे. गावात कुठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असावयाचेच. आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणावयास आम्हास मानेने डोळ्यांनी इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागवतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता व सवाधीटपणाही नव्हता. लहानपणापासूनच मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. अजूनही फारसा माणसळलेला नाही झालो. मी लगेच कावरा-बावरा होतो. श्लोक म्हणत असता कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे. परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणावयास लागे. तिथे गत्यंतर नसे. त्या दिवशी गंगूआप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार घरोबा. आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुसऱ्याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे. परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे होते. हजेरी लागलीच पाहिजे. नाही तर तो उर्मटपणा, माजोरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखविले असे झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली. दुपारी स्नान सांगणे आले व थोड्या वेळाने मी जेवावयास गेलो. कने रांगोळ्या घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका गोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही याची चौकशी झाली.
जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठवण्यात येई. सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झाले व हर हर महादेव होऊन मंडळी जेवावयास बसली. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणावयास सुरुवात झाली. मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालविला. कोण कोणाला शाब्बासकी मिळत होती. बायका भाडीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंड्या, श्लोक म्हटलास का? म्हण आधी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई. श्याम, श्लोक म्हणणारे तुला तर कितीतरी चांगले येतात. तो चैतन्य सुमन नाहीतर डिडिम डिम्मिन डिम्मिन म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना. बायक्या आहेस अगदी, शेजारचे गोविंद भट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कडीत घालून मी तिला लख्ख करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला. त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येई. जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. वडील फार रागवत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे 2 प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईने विचारले, काय रे होते जेवायला? भाज्या कसल्या केल्या होत्या? मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, श्लोक म्हटलास की नाही? आता काय उत्तर देणार? एका खोट्यास दुसरे खोटे, एक खोटे पाऊल टाकले की ते सावरावयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते, दृढ मूल करीत असते. आईला मी खोटेच सांगितले. श्लोक म्हटला. आईने पुन्हा विचारले, कोणता म्हटलास? तो म्हटलेला लोकांना आवडला का? पुन्हा मी खोटे सांगितले की नेत्री 2 हरी प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का? नेत्री 2 हरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माता सेंदूर पाझरे वरी बरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो. तोच शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोड्या करावायच्या, एकमेकांची उणी पाहावयाची, एकमेकांस मार बसवावयाचा हा मुलांचा स्वभाव असतो. शेजारची बंड्या, बन्या, वासू सारे आले व आईला म्हणाले, यशोदा काकू, तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला. सारे त्याला म्हण म्हण असे सांगत होते, परंतु याने म्हटलाच नाही. श्यामनेच मला शिकवलेला भरोनी गगन ताटी शुद्ध नक्षत्र रत्ने तो मी म्हटला व मला शाब्बासकी मिळाली असे वासू म्हणाला. गोविंदा म्हणाला, असा येता देखी रथ निकट तो श्यामल हरी हा मी म्हटला व नरसो अण्णांनी मला शाब्बासकी दिली. आई मला म्हणाली, श्याम, मला फसविलेस, खोटे बोललास, श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस. वासू म्हणाला, श्याम, केव्हा रे म्हटलास? बन्या म्हणाला, अरे त्याने मनात म्हटला असेल, तो आपल्याला कसं ऐकू येईल. बंड्या म्हणाला, पण देवाने तर ऐकलं असेल. मुले माझी थट्टा करत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात, कोणाचे काही लपू देणार नाहीत. गावातील सर्वांचे बिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती. मला आई म्हणाली, श्याम, तू श्लोक म्हटला नाहीस. ही एक चूक व खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक. देवाच्या पाया पड व म्हण, मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही. मी मुखस्तंभ तिथे उभा होतो.
आई पुन्हा म्हणाली, जा देवाच्या पाया पड, नाहीतर घरी येऊ देत. त्यांना सांगेन, मग मार बसेल, बोलणी खावी लागतील. मी जागचा हल्लो नाही. मला वाटले आई वडिलांना सांगणार नाही, ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत, बर मी आता बोलत नाही. वडील रात्रीस परगाहून आले होते. रोजच्या प्रमाणे ते पहाटे उठवावयास आले. त्यांनी भुपाळ्या सांगितल्या. आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, श्याम, काल कोणता श्लोक म्हटलास? आई ताक करत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता, माथ्या सुद्धा मोठा होता. आईने एकदम ताक करायचे थांबवले व ती म्हणाली, श्यामने काल श्लोक म्हटला नाही. मला मात्र खोटेच येऊन सांगितले की म्हटला, परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत सांगितली. मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड व पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण, परंतु किती सांगितले तरी ऐकेनाच. वडिलांनी ऐकले व रागाने म्हटले, होय का रे, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा राहा. श्लोक म्हटलास का काल? वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, नाही म्हटला. मग खोटे का बोललास? खोटे का सांगितलेस? 100दा तुला सांगितले की खोटे बोलू नये म्हणून. वडिलांचा राग व आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटले, आता नाही पुन्हा खोटे बोलणार. आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस? आईबापांचे ऐकावे हे माहीत नाही वाटते. माजलाच होय तू. वडील आता उठून मारणार असे वाटू लागले. मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायावर डोके ठेवले. माझे कडत कडत अश्रू तिच्या पायांवर पडले. आई, मी चुकलो, मला क्षमा कर असे मी म्हटले. आईच्याने बोलवेना. ती वात्सल्य मूर्ती होती. विरघळलेल्या ढिकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले. परंतु स्वतःच्या भावनांना आवरून ती म्हणाली, देवाच्या पाया पड, पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थून सांग. मी देवाजवळ उभा राहिलो. स्पुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग मावळला होता. ये इकडे असे ते मला म्हणाले. मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले, पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले, जा आता, शाळा आहे ना? मी म्हटले, आज रविवार, आज सुट्टी आहे. वडील म्हणाले, मग जरा नीज हवा तर. का शेतावर येतोस माझ्याबरोबर? पत्रावळींना पाने पण आणू? मी होय म्हटले. वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला, जसे काही झालेच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती, तरी वेळ प्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते, खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला आम्हा सर्वांना वागवित होती. कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी प्रेमाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. ह्या बेढप व एदी गोळ्याला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. म्हणून एका कवितेत म्हटले आहे, करुणी माता अनुराग राग, विकास विबाळ मना विभाग, फुले तरु सेऊनी उष्ण शीत, जगी असे हीच विकास रीत. करुणी माता अनुराग राग, विकास विबाळ मना विभाग, फुले तरु सेऊनी उष्ण शीत, जगी असे हीच विकास रीत. धन्यवाद.